आज मी सांगलीतले बेस्ट स्ट्रीट फूड ट्राय करणार आहे आणि तुम्ही सांगलीला आलात आणि ही भेळ नाही खाल्ली तर तुमची पूर्ण ट्रिप ही वेस्ट आहे, कारण ही भेळ खतरनाक आहे. आणि बघूयात मला कोणत्या पदार्थांना गोल्डन थम्सअप द्यावासा वाटतोय. त्याआधी आपण जाऊया ही फेमस हळद भवन आणि बघूया इथे काय मिळतं. चला. जागा अगदी ऑथेंटिक आहे. मग तुम्ही बघाल तर एक प्रॉपर ऑफिसमधलं कॅन्टीन जसं असतं ओल्ड स्टाईलचं तशी जागा आहे. आणि मी ही म्हणजे काय माझं टायमिंग काय झालं कळत नाही, पण हे बंद होताना मी इथे आलो आहे जस्ट. आणि यांचं ॲक्च्युली पोहे खूप फेमस आहेत आणि दुसरी गोष्ट यांचं ब्रेडची उसळ यांची खूप फेमस आहे. पण ते दोन्ही गोष्टी संपल्या आहेत कारण त्या फेमस आहेत. आणि आता एक गोष्ट उरली जी मी खाणार आहे आणि ती गोष्ट आहे वडा सांबार. चला खाऊन बघूया आपण मस्त गरमागरम. पाव बघा बाई, पाव बघा. हे देवा मला पाववाले पाव येते. ब्रेड म्हणतात त्याला, ब्रेड. जागा तुम्ही पहिली मला जागेबद्दलच बोलायचं आहे. तर ही जी जागा आहे ना, ही जागा मी जसं म्हणालो की हॉल होता आणि या हॉलमध्ये पूर्वी हळदीचे सौदे चालायचे. म्हणजे हळद जे विकायचे त्याचा सौदा इथे लागायचा आणि ते जे सगळे विक्रेते आहेत त्यांना खायला कुठेतरी हवं म्हणून त्याचं कॅन्टीन पूर्वी समोर होतं. पण आता ते सौदे इकडे नाही होत, पण कॅन्टीन इकडे शिफ्ट झालं. हे एवढं जे दिसते जागा ही त्यांचं पूर्वी इथे ते गोष्ट मिळायची. हळद भवनचं कॅन्टीन इथे होतं आणि तिकडनं मात्र तिकडे शिफ्ट झालं. आणि ही जागा 1985 पासून चालू आहे. जे मला आवडतं की कुठली जागा अशी जुनी असेल तर ती माझ्या ऑलवेज या हृदयाच्या जवळ असते. त्यातली जागा आहे. चला मी खाऊन घेतो अजून पटापट. हा यांचा सांबार आहे, गरमागरम दिला त्यांनी. आणि हा यांचा वडा. वडा म्हणजे त्या वाटीत तो वडा पुरत नाही एवढा मोठा वडा आहे. हे बघ बापरे, वडा काढू पण शकत नाही, मोठा वडा आहे. पडला. ओव्हरफ्लो वडा आहे. तुला माहिती आहे लहानपणी म्हणतात आयुष्यात काय मिळतं तुला, वडा मिळणार वडा. हा वडा आहे तो, गरमागरम आहे एकदम. जे यांचं रस्सा आणि प्लस सांबार म्हणतात त्याला, हे सांबार अप्रतिम आहे. आपला सांबार कसा बनतो? शेंगदाणे, खोबरं आणि कोटांडाची चटणी करतो. मटकी, वाटाणे, मिरचीचा बुक्का असतो. अच्छा. हा, कट येण्यासाठी. हा, तर झटका लागतो. किती पण कट खावा तर तुम्हाला त्रास होणार नाही त्याचा. हात कट तुमचा कटकट करणार नाही नाही, कोणाला कट करणार नाही. आज तुमचं नशीब चांगलं आहे. आता स्मृती मानधनाचं कॅफे आहे, तिथं वडापावची ऑर्डर होती. त्यामुळे आता वडा तुम्हाला ते पण त्यामुळे मिळाला. तुम्हाला ते पण मिळालं नसतं आज. तुम्हाला इकडे यायचं असेल ना, तुम्हाला काही करून 5:30च्या आधी इथे यायचंय. मी तरी 5 आलो तरी पण सगळं संपलेलं होतं. मग तुम्ही मला तर वाटतं तुम्ही इथे सकाळीच या किंवा आला तर दुपारचे या. सकाळी आला तर तुम्हाला बसायला जागा मिळत नाही शक्यतो. मग दुपारी या, सकाळी बसायला जागा मिळणार नाही म्हणतात ते. त्यामुळे गर्दी खूप आहे. आणि यांचं तुम्ही बघितलं काय काय टाकतात एकाशा यांच्या कटमध्ये काय काय गोष्टी गेल्या आहेत. त्यामुळे धमाल आहे ही गोष्ट. 45 रुपीजची गोष्ट आहे. त्याच्या आतमध्ये बटाटा बघ कसला भरलेला आहे. 45 रुपयात तुम्हाला मजबूत खायला मिळतं इकडे. मस्त कांदा लागला आपण. आणि काय बटाट्याची भाजीला एवढी सुंदर चव आहे ना, म्हणजे कवर तर छान आहेच, कवर छान कडक आहे, त्याच्यामध्ये सोडा असतो मग चांगलं फुगलं पण येते. पण जो बटाट्याच्या भाजीची जी मजा आहे ती मस्त आहे. गोड भाजी आहे आणि हा कट जो आहे तो तिखट आहे. त्यामुळे दोघांचं कॉम्बो एकदम किलर बनलं आहे. आपला जो मुंबईला पाव मिळतो ह्या पावाला कशी चव आहे ना, तर युजली ब्रेड जो असतो तो गोड असतो, पण हा बिलकुल गोड नाही आहे. क्या बात आहे यार, काय चव आहे. म्हणजे सांगलीमधली ही पहिलीच माझी जागा आहे आणि या पहिल्या जागेनेच मला एवढं इम्प्रेस केलं आहे. कारण एक तर 45 रुपयात एवढी मस्त गोष्ट, त्यात एवढं जुनं ही जागा आहे ज्या जागेमध्ये आल्यावरतीच तुम्हाला असं वाटतं की अरे आपण कुठल्या वेगळ्या एरियामध्ये आलोत. सो सांगलीकर तुम्ही काय माणसं आहात. म्हणजे मी आल्याला तुम्ही माझं मन पण जिंकलत आणि माझा गोल्डन थम्सअप पण. थँक्यू. मजा आली. मी संपवतो आणि आता ही सुरुवात आहे. अजून भरपूर ठिकाणी जायचं आहे. आपण 6 ठिकाणी जाणार आहोत. पहिलं ठिकाण झालेलं आहे. चला मी संपवतो. सो हळद भवनला माझा गोल्डन थम्सअप लागलेला आहे आणि तुम्ही या जागेवरती आलंच पाहिजे. ही जागा म्हणजे एक नॉस्टॅल्जी आहे. जागेवरती आलात तर यांचे ना पोहे ट्राय करा, यांचं ब्रेड उसळ ट्राय करा. आणि मी जे खाल्ली आहे मी जे खाल्लं आहे वडा सांबार, ते तर तुम्ही खाल्लंच पाहिजे. जर तुम्हाला आवडलं तर ह्याच्याबरोबर फोटो काढा, आमच्या इंस्टाग्रामवर टाका, मला टॅग करा, भाटोबाला टॅग करा. आम्ही नक्की रिशेअर करू आणि ते यायला विसरू नका. चला. सांगलीची खाऊ गल्ली करतोय आणि मी भडंग नाही करणार असं कसं होईल. आणि सांगली फेमस फॉर भडंग आहे, पण मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन आलो आहे ना जी ॲक्च्युली हिडन स्पॉट आहे सांगलीमधला, जो आहे
कपाळे भडंग यांची इथे फॅक्टरी आहे आणि फॅक्टरी आउटलेटमधनं मी आज घेणार आहे भडंग. बघूया. इथे आम्ही भाटुबामधनं आलो, मुंबईमधनं, आणि आम्हाला सांगितलं की कपाले भडंग ही सध्या सर्वात छान आणि ऑथेंटिक भडंग आहे आपल्या सांगलीची. तर मला टेस्ट करायला मिळेल का तुमची भडंग? थँक्यू थँक्यू. अरे बघा गोड बोलगी. नाव काय हिचं? कावेरी. आम्ही भडंग केलेलं तुमचं. आम्ही बघितलं म्हणून तुम्हाला मोबाईलवर बघितलंय. सो दादा आपलं किती जुनी आहे भडंग? आपलं वडील 10 वर्षाच्या आसपास बनवत आहेत. हो. म्हणजे किती वर्ष झाली असतील बघा ना. अरे बापरे. पूर्वी शाळा करत म्हणजे काम करायचे. हा. आणि सरांच्याकडून परवानगी घेतली होती त्यांनी एंटर्न म्हणजे मध्यंतराला मला तुम्ही व्यवसाय करायला द्या म्हणून. अरे म्हणजे एकदमच त्यावेळेपासून बिझनेस करायचं डोक्यात होतं. त्याच्यानंतर शाळा झाल्यानंतर पिक्चर टॉकीजच्या बाहेर बसायचे ते इंटरवलला भडंग विकायचे. असं प्रत्येक टॉकीजला ते बाहेर जाऊन भडंग विकत होते. आणि जर तुम्हाला सांगलीला येऊन भडंग घ्यायची तुम्हाला पण मला वाटतं इथे डायरेक्टली या फॅक्टरीमध्ये तुम्हाला बेस्ट क्वालिटी इकडे भडंग मिळणार आहे. तुम्हाला तुमची भडंग दाखवा प्लीज. हा. आपलं कितीला येते? पाव किलो आपण आता 70 रुपयाला देतो. 70 रुपयाला मिळतं. आणि मग टेस्ट करायला मिळेल का काही? हो. सो तुम्हाला असं यांचं छान छोटंसं पॅकेट पण 20 रुपयाचं मिळतं. मस्त ना. हे मिक्स आहे. हे गार्लिक लसूण भेळ आणि हे आपलं स्पेशल जैन भेळ. आपण हे ट्राय करूया यांचं. कावेरीला पण हवंय. कावेरी तुला पण हवंय? हो वा, कावेरीला आवडलेलं दिसतंय. माझ्या मुलाला हे भडंग देऊ शकतो कारण मला माहिती आहे त्यात काय घातलंय. ओ खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा. हा छोट्या आता वर्षाचं बाळ आहे माझं. बरोबर. ती बिंदास खाऊ शकते ती. सो आपल्या भडंग मध्ये काय काय असतं दादा? मिरची पूड, हा, हळद, बरोबर, आणि मॅजिक मसाला. आणि मॅजिक मसाला आमच्या आजीने आमच्या वडिलांना सांगितलं होतं. अरे म्हणजे आजीची ऍक्च्युअली रेसिपी आहे ही, जी वडिलांकडे आली आणि वडिलांकडे तुमच्याकडे आहे. तुला पण मस्त. हा, चहा बरोबर भडंग जर खाल्ला हा तर तुम्हाला ऍडिक्शन होईल ह्याचं. हो. आणि एकदम म्हणजे असे अजिबात जास्त तिखट बिखट नाही आहे ही भडंग. म्हणजे तुम्ही टाइमपास म्हणून आरामात कधी खाऊ शकता. एकदम खूप छान भडंग आहे. तुम्ही बऱ्याच गोष्टी बरोबर ते खाऊ शकता. अच्छा. इव्हन जेवताना सुद्धा खाल्लं तर जेवण तुम्हाला भरपूर जाणार. हो का असं? हो, त्याची मॅजिकच आहे तसं. मॅजिक मसालाचं मॅजिक वेगळंच आहे. थोडंसं चेंज. नाही खरंच चांगलं आहे हा. गार्लिकला ट्राय करूया आपण. गार्लिक जो आहे ना तो थोडा तिखट आहे आणि त्याला असा लसणाचा मस्त हे पण आहे, फ्लेवर एकदम छान. माझ्याकडनं मी यांच्या भडंगाला नक्की येतो थम्सअप. जर तुम्ही इथे आलात त्यांचं ऑथेंटिक यांच्या आजोबाने चालू केलेलं जे 10 वर्षाचं असताना अजूनही परंपरा चालू आहे. आता कावेरी थांबत नाही आहे. कावेरीला नक्कीच हवं आहे हे. त्यामुळे इथे या आणि प्लीज फॅक्टरीला व्हिजिट करा. मी तर आलेलो, तुम्ही पण येऊन बघा. सो मगाशी मी या कपाले भडंगच्या फॅक्टरीमध्ये गेलेलो आणि ते मला म्हणाले की ह्यांचाच छोटा भाऊ आणि स्टॉल, हा जो ॲक्च्युअल स्टॉल आहे जिकडे चालू झालं आहे कपाले भडंग, तर ट्राय करू इकडे काय मिळतं. चला बघूया इथे गोल्डन लपसं मिळतो काय. मगाशी फॅक्टरीत गेलेलो तुमच्या, तर ते बोलले तुम्ही इकडे एकदा व्हिजिट करा, हे आमचं इकडनं स्टॉल चालू झाला. तर काय तुम्ही मला ऑफर कराल, काय खायला द्याल? द्या ना प्लीज. आतमध्ये एक खतरनाक कांदा पडलाय, मिरची आहे, कैरी आहे, भडंग आहे, शेंगदाण्याची चटणी आहे आणि एक कचकचीत लिंबू पिळलाय. त्यामुळे भाई ऐवज रेडी आहे, खायची बाकी आहे. भडंग खावी तर अशी आपल्याला मिक्स करूया. आणि चमचा बिमचा विसरून जा, खायचे हाताने. पहिलं खाऊया त्यांचं जे फेमस आहे खोबराचा बाप आहे. यांचे वडील लहान असताना थिएटरच्या बाहेर अशी भेळ विकायचे. काय मस्त आयडिया. म्हणजे त्या लहान मुलाच्या डोक्यामध्ये कल्पना आली की आपण असं भडंग विकायला चालू करूया आणि आज त्यांची पुढची पिढी पण त्याच्याच भरोसे आपला मस्त आयुष्य काढता येतं. आपण हे खाऊन बघूया. कांदा लिंबू याने भडंगला मजा आणली आहे गाईज. 20 रुपयाचं हे, मजा आली. या भडंगला पण मिळतोय थम्सअप. तुम्ही नक्की या, ट्राय करा. दोन्ही आयटम धमाल आहेत. चला खात पुढे निघू.
सो जर तुम्ही सांगलीला आलात आणि जर तुम्ही संभा भेळला नाही आलात तर तुमची पूर्ण ट्रिप ही वेस्ट आहे. कारण 1965 पासून जर कुठली गोष्ट चालू होते तर त्याला आपण व्हिजिट केलंच पाहिजे ना बाई. चला. सो ही यांची नुसती भेळ नाही आहे, ही यांची भेळपुरी आहे. आणि भेळपुरी म्हणजे काय आहे ना गाईज, यांनी वेगळा आयटम केला आहे. असं आपल्याकडे मिळतच नाही मुंबईमध्ये. खाली पाणीपुरी आहे आणि पाणीपुरीच्या वरती शेवणं टाकली आहे, तक्की चक्की भेळ टाकली आहे. आणि हे 80 रुपयाची प्लेट आहे. एवढी हेवी आहे ना किंवा हात दुखेल थोड्या वेळाने, एवढं हे भरगतचं जेवण आहे. चला आपण घेऊया. सो स्टाईल अशी आहे ना याची की पहिले तुम्ही वरची भेळ खायची आहे. काय क्वालिटी आहे, काय शेव आहे, काय कुरमुरे आहे, काय क्रंची आहे. A1 क्वालिटी आहे, A1 क्वालिटी. ओ माय, मला प्रत्येक घास हा क्रंची आहे. म्हणजे ही भेळ ओली भेळ आहे, त्याला चिंचाचं पाणी, थोडीशी हिरवं तिखट सगळं टाकलेलं आहे. पण तरी पण एवढं सगळं करून पण हा जो घास आहे तो घास क्रंची आहे. दिल खुश झालं. म्हणजे आज मला कळलं की मी जेव्हा इंस्टाग्रामवर टाकलेलं, मला कमेंट करून सांगा की तुमच्या सांगलीमध्ये काय खायचं, तर 99% लोकांनी सांगितलेलं की तुम्हाला संभाची भेळ ट्राय करायची. मला आज कळायचं का एवढं फॅन फॉलोईंग मोठं आहे आणि वर्थ इट आहे. मी त्याचं पाणीपुरी खाणार खायची. आणि गंमत अशी आहे ना की या पुरीमधलं पाणी आहे ना हे आहे तसं आहे. तर मगाशी टाकलं पण अजूनपर्यंत बाहेर नाही आलं पाणी कुठेही. तसं आहे तसं पाणी आहे. म्हणजे पुरी पण A1 क्वालिटी पुरी असणार. माझ्या आयुष्यातलं बेस्ट चाट आहे, बेस्ट चाट. पाणीपुरीचं पाणी आहे ना थंडगार आहे, पाणी मिंटी आहे, पाण्याला परफेक्ट फ्लेवर आहे. जो पाणीपुरीला फ्लेवर असला पाहिजे तो पाणीपुरीचा फ्लेवर. आणि वरती त्याच्या कुरमुरे पडतात भेळचे आणि क्रंची होऊन जाते पाणीपुरी. या पाणीपुरीची पुरी पण अमेझिंग. हे बघ ना, पुरीमध्ये मस्त भेळ गेलेली आहे. खतरनाक. या माझ्याकडनं गोल्डन थम्सअप प्राऊडली. ही सांगलीची शान आहे, ही सांगलीची ओळख आहे. मी त्यात लिहून देतो. काय ना भाटुपा कधी कधी एवढं प्रेम मिळतं ना की नाही बोलू शकत नाही. आणि सही में दही, आपल्याला दही वडे दिलेले आहेत त्यांनी. आणि तुम्ही प्लीज ट्राय करा. तुम्ही उघडतो. दही वडे एकदम मस्त. मेदू वड्याचे वडे असल्या की वडे आतमध्ये. हे खाल्लं की डोळे बंद होतात. दही थंडगार आहे आणि दही लस्सी लागते, लस्सी ही दही म्हणजे. आणि हा वडा जो आहे ना एकदम सॉफ्ट वडा, सॉफ्ट. छोटे दही वड्यातले वडे आहेत ना ते पाण्यात भिजवून काढलेत आणि मग परत फ्राय केलेत. एवढे सॉफ्ट आहेत. संभाच्या प्रेमात पडलोय मी. जेव्हा कधी सांगलीत येणार आहे मी संभाच्या भेळ हा माझा पिट स्टॉप झाला आहे. इथे खाल्ल्याशिवाय पुढे जात नाही मी आता. बाप. संभा भेळला मी गोल्डन तसं लावलेलं आहे कारण ही जागा म्हणजे लेजंड जागा आहे सांगलीमधली. तुम्ही इथे आलात तर त्यांची भेळ, पाणीपुरी, ते जे म्हणतील ते सगळं ट्राय करा. कारण ते सगळं गॉड लेवल आहे. आणि ते आल्यावरती प्लीज तुम्हाला आवडल्यावरती या आमच्या भाटुबाच्या स्टिकरबरोबर एक फोटो काढा, आमच्या इंस्टाग्रामवर टाका, मला टॅग करा, भाटुबाला टॅग करा. आम्ही नक्की रिशेअर करू. आणि सांगलीला आलात तर ही भेळ खाच. सो आता आपली पुढची जागा आहे जिचं नाव आहे आनंदराव अंडा सँडविच. आणि ते काय मिळणार आहे? अंडा सँडविच. अजून काय मिळणार? सो आनंदरावचं अंडा सँडविच माझ्यासमोर आहे. 35 रुपयाची ही डिश आहे. अगदी सिम्पल, परफेक्ट. आणि
गेली 35 वर्ष हे सांगलीमध्ये लोकांना मस्त अंडा सँडविच खायला घालतायत. बघाल तर फुल बर्गरसारखा बनवला आहे. टमॅटो आहे, कांदा आहे, अंड आहे, बेसिक आहे. पण जसं बोलतो ना मी, जे बेसिक असतं ते एक्स्ट्रॉर्डिनरी असतं. बघूया आहे काय. हे पण आतमध्ये बघ, कांदा, टोमॅटो, काकडी आणि बेसिक अंड आणि मसाले आहेत. लाल मसाला, मीठ आणि हळद. एकदम बेसिक पण छान. म्हणजे असं तर माहिती आहे की आपण क्रिकेट खेळायला जातो किंवा क्लासला जातो, आपल्या घरी जायचं आहे, पण मधल्या रस्त्यामध्ये भूक लागलेली असते, तो काय खाणार, ते हे खाणार. 35 रुपयाची डिश आहे भाई. जेवढे हे प्रेमळ काका दिसतात ना, चेहरा चेहऱ्यांचा काकांचा, जेवढा माणूस साधा आहे ना तेवढं साधं हे याचं सँडविच आहे. आणि साध्या माणसाची कमाल आहे. मी ना चव चांगलीच आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थितच आहेत. आणि ही जागेच्या प्रेमात आहे मी, म्हणून या जागेला मी देतो गोल्डन. कसं आहे ना, जेव्हा तो आपण वडापावची भूक असते ना, वडापावची भूक घालवायला हा आयटम बाप आहे. त्यांचं मेन्यू कार्ड चेक करा, यांच्याकडे टोटल 16 अंड्याचे वेगळे आयटम आहेत. तुम्ही सगळे ट्राय करा आणि मला सांगा तुम्हाला कुठला आवडतो, मग मी तो ट्राय करीन. सो आनंदराव अंडा सँडविचला मी गोल्डन थम्सअप लावलेलं आहे. इथे आलात तर यांचं अंडा सँडविच तर तुम्हाला खायचंच आहे, कारण ते बेसिक आहे पण मस्त आहे. प्लीज या स्टिकरबरोबर एक फोटो काढा, आमच्या इंस्टाग्रामवर टाका, भाटुबाला टॅग करा, मला टॅग करा, आम्ही नक्की रिशेअर करू. चला बाय बाय. मी आता आलो आहे एनडीज कोल्ड्रिंक, आणि हे सांगलीमधलं दी फेमस कोल्ड्रिंक शॉप आहे, जिकडे दूध सोडा आणि काय काय असे वेगळे आयटम मिळतात. पण अनफॉर्च्युनेटली आता ते बंद आहे. मी गुगलवरती चेक केलं तर चालू होतं, पण त्यांच्या घरात काही फंक्शन चालू आहे, त्यामुळे त्यांना मी फोन केलेला. ते बोलले नाही आज मी बंद होत, अजून 2 दिवस बंद होत. तर मी नेक्स्ट टाइम परत येईन, तुम्ही मला शिव्या नका घालू, आणि सांगलीमध्ये ह्यांना मी परत कव्हर करीन. तर सांगलीमधली अजून एक मॅन्डेटरी जागा आहे, जिकडे तुम्ही बघाल तर सगळं यूथ जे सांगलीचं आहे ते एका ठिकाणी एकवटलं आहे. ती जागा आहे साईराम कॉफीवाला. आणि त्याच्याकडे मिळते अमेझिंग कोल्ड कॉफी आणि हॉट कॉफी, दोन्ही पिणार आहे आपण. आपल्याला काय करतं, आपण दोन्ही करू शकतो. चला ताई, एक हॉट कॉफी आणि एक कोल्ड कॉफी द्या ना मला. फिल्टर कोल्ड कॉफी आहे गाईज, 50 रुपयाची. आणि हे पण घे, कारण लोकांना वाटतं मी पे करत नाही कोणाला, मी सगळ्यांना पे करतो. सो यांची कोल्ड कॉफी आलेली आहे, आणि ही नुसती कोल्ड कॉफी नाही आहे, तर ही फिल्टर कोल्ड कॉफी आहे गाईज. त्यामुळे प्यायला तर लागणार आहे. भरले तर फेस एकदम परफेक्ट. म्हणजे ना ही एकदम अशी फिल्टर कॉफीवाली कोल्ड कॉफी नाही आहे, पण नुसती कोल्ड कॉफी म्हणून प्यायला तर चांगली आहे. आणि 50 रुपयाची, त्यामुळे त्याची क्वांटिटी पण त्यातल्या बरी आहे. माझ्याकडनं मी या कोल्ड कॉफीला देतोय थम्सअप. आता बारी आहे हॉट फिल्टर कॉफीची. चला आता हॉट कॉफी प्यायला जाऊया. तो साईरामची हॉट फिल्टर कॉफी माझ्याकडे आलेली आहे. बघाल तर एकदम ऑथेंटिक फिल्टर स्टाईल त्यांनी दिलेलं आहे, पेल्या विल्यातनं. काढूयाची थोडीशी. एक बोलण्याची गोष्ट काय आहे ना, की भाई ह्या लोकांनी माहोल सेट केला आहे. म्हणजे तुम्ही बघाल तर लाईटिंग बिटिंग वरती एकदम व्यवस्थित आहे, लाईट बल्ब बिल्ब सगळे मस्त लावलेले आहेत, त्यामुळे एकदम माहोल सेट आहे, त्यामुळे क्राऊड एकदम आलेलं आहे इकडे. पण जी कॉफी वरते का बघूया. काय ना, असं माणूस 12 गावचं पाणी प्यायलेलं असतो, मी 12 गावचं कॉफी प्यायलेलो आहे. आणि त्यात मी तर मुंबईचं आहे, त्यामुळे मद्रास कॅफे म्हणा, रामाश्रय म्हणा, मी ऑथेंटिक, आणि मी बँगलोरला पण आलो आहे, मग तिकडच्या कॉफी पण पाहिलो आहे. त्यामुळे ही फिल्टर कॉफी जी आहे ना, ती सांगलीमध्ये अजून चांगली बनायची बाकी आहे मला वाटतं. पण नॉट बॅड. इकडच्या लोकांना जर ही आवडते तर नक्की चांगली गोष्ट आहे. माझ्याकडनं 30 रुपयाच्या फिल्टर कॉफीला थम्सअप पण नाही मिळत आहे. सो ऑल दॅट सेड, हा सांगलीचा माझा धावत पळत केलेला उडता उडता खाऊ गल्लीचा एपिसोड इथेच संपलेला आहे. आय नो तुम्ही सांगलीचे लोक मला शिवाय खाणार आहेत की बाबा तुम्ही एवढंच काय खाल्लं, अजून भरपूर गोष्टी बाकी आहेत, तू हे नाही खाल्लं, तू ते नाही खाल्लं. तर जे काय काय नाही खाल्लं ना ते कमेंट करून सांगा मला. मी परत येणार आहे. ही माझी एकदमच धावती उडती भेट होती, पण मी सांगलीला प्रॉपर येणार आहे. तिकडे प्रॉपर थाळ्याचा ट्राय करणार आहे, तिकडचं नॉनव्हेज ट्राय करणार आहे, इकडच्या गोष्टी फेमस ट्राय करणार आहे, आणि काय असेल सांगा मला, मग मी नक्की ट्राय करणार आहे. चला, सो हे सगळं बोललो मी. प्लीज एक काम करा, भाटुबाला सबस्क्राईब करा, नाही केलं असेल तर प्लीज बाकीच्यांना सांगा करायला.
आणि आमचा असाच व्हिडिओ बघत राहा. आम्ही अजून चांगला व्हिडिओ घेऊन येऊ. मी निघतो. बाय बाय.